कोल्हापूरलगत उदगीरात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये एक अनोखं स्वयंवर रंगलंय। सुभेदार, शिलेदार आणि सेनापती हे खंदेवीर तारासाठी या स्वयंवरात उतरलेत। कोण आहेत हे तीन वीर आणि या तिघांपैकी कुणाला वरणार तारा, आपण बघूया सविस्तर रिपोर्ट। सुभेदार, शिलेदार, सेनापती, ऐतिहासिक वाटणारी ही भारदस्त ओळख आहे सह्याद्रीच्या दाट जंगलातल्या तीन वाघांची। या तिघांमध्ये चढाओढ लागली आहे ताराचं मन जिंकण्याची। तारा वाघीण कुणाला मनात स्थान देते याकडे वन विभागाचं बारीक लक्ष आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या प्रेम कहाणीचा अध्याय सुरू आहे। या प्रकल्पात एकूण 9 वाघ असून त्यात 3 मादी आणि 6 नर आहेत। चंदा वाघिणीनं आधीच आपला जोडीदार निवडलाय। तिच्याकडून लवकरच गोड बातमी मिळणार आहे। बघा की आपल्याकडे हिस्टॉरिकली सह्याद्रीच्या लँडस्केपमध्ये वाघांचा वावर फार पूर्वीपासून आहे। याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे 3 नर वाघ होते, यांच्या जोडीला मादी वाघ नव्हते, म्हणून आपण सर्वात पहिल्यांदा ताडोबातून 2 वाघिणी आणल्या, ज्याला लोकांनी चंदा आणि तारा असं नाव ठेवलेलं आहे। त्यानंतर आपण 3री वाघीण आणली, तिला लोकांनी हिरकणी असं नाव ठेवले। याच्यामध्ये जी चंदा वाघीण आहे तिनं जो एक्झिस्टिंग आपला नर आहे सेनापती, त्याच्यासोबत मीटिंग केलं आणि त्यांनी बराच काळ सोबत घालवलं देखील। काही दिवसातच आपल्याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये नवीनच गुड न्यूज ऐकायला मिळेल चंदा वाघिणीकडून। सह्याद्रीच्या तारा वाघिणीच्या परिसरात सुभेदार, शिलेदार आणि सेनापती या 3 वाघांच्या फेऱ्या वाढल्यात। तिघेही जणू तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतायत। तारा वाघीण हिनं जे आपलं हद्दक्षेत्र निश्चित केले, त्या हद्दक्षेत्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर ते सेनापतीचं हद्दक्षेत्र होतं। त्यानंतर थोडासा भाग सुभेदारनी घेतला त्याच्यातला, आणि आता नवीनच की आता आपल्याकडे एक नवीनच वाघ जो पहिल्यांदा आंबोलीमध्ये दिसला, परत राधानगरीमध्ये दिसला, आणि तो सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली नॅशनल पार्कमध्ये ज्यांनी प्रवेश केला, हा शिलेदार। ह्या 3 वाघापैकी नक्की कोण बाजी मारणार हे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये बघायला आवडेल। वाघ त्यांचं शक्त प्रदर्शन करतील, त्यांची टेरिटरी दाखवतील, परंतु तारा निश्चित करेल की कुठल्या वाघासोबत ती मेटिंग करेल आणि येणाऱ्या पिल्लांना जन्म देईल। सह्याद्रीच्या जंगलात तारा या देखण्या वाघिणीचं स्वयंवर रंगताना दिसतंय। त्या स्वयंवरात तारा नेमकी कुणाची निवड करणार याची उत्सुकता पुढचे काही दिवस अशीच ताणलेली असणार हे मात्र नक्की। कोल्हापूरहून शेखर पाटीलसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।